नमस्कार मित्रांनो, उमेद अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण टेस्ट नंबर 4 जे भूगोल आणि पर्यावरण या विषयाचं डिस्कशन पाहणार आहे. याच्यामध्ये जवळपास 20 प्रश्न असणार आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये. याच्या अगोदरचे जे काही आपण व्हिडिओ पाहिले, मुख्यतः माझ्याकडे 2 विषयाचे जे काही डिस्कशन आहेत त्या पद्धतीने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर भेटत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 16 ते जवळपास क्वेश्चन नंबर 35 पर्यंत हे क्वेश्चन या पूर्ण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, जे की स्पेसिफिकली 2 विषयाच्या रिलेटेड आहेत. पहिला विषय म्हणजे आपल्याला भूगोल आणि नंतर येतं पर्यावरण. भूगोलाचे 15 प्रश्न असतात आणि जे काही आपल्याला पर्यावरणाचे 5 प्रश्न असतात. अशा पद्धतीने 20 प्रश्नाच्या रिलेटेडचं डिस्कशन या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंप्लीट करूया. चला तर पहिला प्रश्न सुरू करूया आपण. क्वेश्चन नंबर 16 जे भूगोलाच्या रिलेटेड आहे आणि तो मॅच द पेअरच्या संदर्भात आपल्याला विचारण्यात आला आहे. ज्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की योग्य जोड्या लावा. त्या जोड्या कशाच्या संदर्भात आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला परिकल्पना किंवा थिअरीच्या विशेष रिलेटेड प्रश्न येतो. आता इथं सांगितलंय विश्व जे काही उत्पत्ती झाली त्याच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या परिकल्पना म्हणा किंवा त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी. आता हा जो शब्द आहे स्पेसिफिकली इंग्लिशमध्ये याला थिअरी किंवा हायपोथेसिस या 2 नावांनी ओळखलं जातं. तसंच इकडे आपल्याला दिले त्याचे फाउंडर किंवा प्रो फाउंडर, जी थिअरी मांडली त्या व्यक्तीचं नाव काय होतं. हा एक विशेष वेळोवेळी येणारा प्रश्न आहे आपल्याला आयोगाच्या दृष्टीने. काही थिअरी आपल्याला सोप्या आहेत तर काही थिअरीचे नाव थोडेसे हार्ड लेवलचे आपल्याला विचारलेत. मराठी आणि इंग्लिश ज्यांना जे युपीएससीचे वगैरे थोडेफार कॅन्डिडेट आहेत आपल्याकडे, त्यांना थोडंसं अडचण येते मराठीमध्ये एखादं नाव पटकन लक्षात यायला. त्यांनी इंग्लिशमध्ये पण वाचू शकतात त्याच्या रिलेटेड जे काही थिअरीचं नाव आहे. आता बघा इथे काय दिले ऑप्शन. सगळ्यात महत्वाची थिअरी दिलेली आहे पहिली, ज्याचं नाव आहे बिग बँग नावाचा सिद्धांत. तुम्ही जर बघाल आता हा बिग बँग नावाच्या सिद्धांतांनी काय इम्पॉर्टंट सांगितलंय, तर महत्वाचे आपल्याला आपलं जे युनिव्हर्स आहे त्याची ओरिजिन कोणत्या थिअरीच्या आधारे सांगण्यात आली, तर त्याचं नाव आहे बिग बँग. तर कधी झाली ही बिग बँगची थिअरी, तर कधी मांडण्यात आली, तर जवळपास आपण 13.8 बिलियन इयर्स अगोच्या पहिल्याची जी काही घटना झालेली आहे त्याच्याबद्दल त्या घटनेच्या रिलेटेडची काही माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आता हा बिग बँग थिअरी मांडणारा व्यक्ती कोण होता, ज्यांचं नाव आहे जॉर्ज लॅमॅत्रे. आता बघा हा बिग बँग नावाचा जो काही थिअरी आहे, बिग बँग ही थिअरी अजून एका वेगळ्या नावाने ओळखली जाते. ते नाव म्हणजे कोणतं, ज्याला आपण युनिव्हर्स एक्सपांडिंग हायपोथेसिस अशा पण नावाने ओळखलं जातं. म्हणून हा पहिल्याचा जे काही ऑप्शन नंबर 4 असेल. आता तुम्हाला 2 ठिकाणी अशा पद्धतीचा ऑप्शन दिसतोय. पर्याय क्रमांक 2 मध्ये पण दिसतोय 4 नंबर आणि पर्याय क्रमांक 4 नंबर पण पुढचे जे ऑप्शन दिले स्थिर स्थिती सिद्धांत, त्यानंतर धडधडणारे विश्व अशा पद्धतीचा सिद्धांत, त्यानंतर विश्व विज्ञान सिद्धांत, असे काही वेगवेगळ्या प्रकारचे. आता याच्यामध्ये गोल्ड आणि बॉल्डी हे जे 2 व्यक्ती आहेत यांनी कोणता, तर आपल्याला त्याचं नाव आहे स्टेडी स्टेट सिद्धांत. याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर ब च 3 नंबर म्हणजे आपल्याला सरासरी या 2 ऑप्शन पैकी पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. तरी पण बघा ही इथं काही प्रमाणामध्ये वेगळे सिद्धांत टाकण्याचा मी प्रयत्न केलाय, पण अशाच प्रकारचा प्रश्न प्रिव्हियसली पण आणि पुढच्या काही टेस्टमध्ये आपल्याला दिसेलच, जिथं की फार महत्वाचे काही वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही एक फार महत्वाची थिअरी आहे जी वारंवार आयोगाने आपल्याला विचारली, ज्याचं नाव आहे नेबुलर हायपोथेसिस. नेबुला कोण दिलाय, लाप्लेस नावाचा इम्पॉर्टंट शास्त्रज्ञ होता. त्यांनी नेबुलर हायपोथेसिस या थिअरीच्या रिलेटेडची माहिती आपल्याला दिलेली होती. तर हे जवळपास क्वेश्चन नंबर 16 अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. आता चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 आपल्याला काय सांगितलं, 2 वाक्य दिलेले आहेत. खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं एक विधान दिले आणि दुसरं विधान, आणि त्यामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. मग खाली तुम्हाला फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ ब बरोबर आणि दोन्ही चूक अशा पद्धतीचं आपल्याला तिथं उत्तर अपेक्षित आहे किंवा या 4 पैकी आपल्याला उत्तर सांगायचंय. प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे, तर एक फार महत्वाची संकल्पना आहे आपल्याला भूगोलामध्ये, ज्याचं नाव आहे अल्बिडो. आता अल्बिडो म्हणजे काय, ज्याला आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो. मग रिफ्लेक्शन ऑफ लाईट
कशाच्या आधारावर, कुठल्या मीडियमच्या आधारावर होते का, तर यस. आपल्याला दोन प्रकारच्या गोष्टी इथं माहिती पाहिजे. आता तुम्हाला इथं सरळ सरळ काही गोष्टी दिलेल्या आहेत की अल्बिडो पृथ्वीच्या उष्णतेचा संतुलनावर परिणाम करते, कारण ठीक आहे त्याचा उपयोग पृथ्वीवरील वातावरण गरम करण्यासाठी होतो. बघा, अल्बिडोचा उपयोग हा वातावरणाच्या तापमानावर कुठल्याही प्रकारचा ठीक आहे फरक पडत नाही. तर स्पेसिफिकली काय सांगतं ते, अल्बिडो हे रिफ्लॅक्शन होतं. मग मीडियम कुठल्या प्रकारचा आहे, समजा की बर्फ आहे किंवा जमीन आहे किंवा खडक आहे, या प्रत्येक पदार्थाच्या अवस्थानुसार आपल्याला काय होतं, याचं रिफ्लेक्शन बदलतं. त्यामुळे तापमान वाढेलच अशा पद्धतीचा काही मुद्दा नाहीये. त्यामुळे पहिला ऑप्शन आपला इथे रॉंग येईल. दुसरा, सामान्यतः अल्बिडो विषुववृत्तापासून ध्रुवाकडे कमी कमी होत जातो, अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. तर हा अल्बिडो जास्त होतो. ठीक आहे का, आताच मी सांगितलं जे पदार्थ व्हाईट दिसतात. आता बघा, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेलो आपण, तर ध्रुवावर बर्फ आहे, आईस आहे, स्नो आहे, तर तिथे आपला अल्बिडोचा जो काही पर्सेंटेज आहे, रिफ्लॅक्शनची पॉवर आहे ती जास्त असणार आहे. त्यामुळे इथं जास्त जास्त असणं गरजेचं आहे, ना की कमी कमी. ठीक आहे, म्हणून आपल्याला हे उत्तर काय आहे इथलं, ठीक आहे, चुकीचं पाहायला मिळते. मग आपल्याला विशेष इथं काय सांगितलं मी, तापमानावर परिणाम होत नाही, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट झाला. आणि प्रिव्हियस कुठला दुसरा पॉइंट, हा दोन्ही विधान कशी आहेत, चूक आहेत. म्हणून आपलं पर्याय नंबर 4 हे ठराविक उत्तर असेल. ठीक आहे, तर हा होता क्वेश्चन नंबर 17 नंबरचा. बाकी पण विशेष माहिती सांगितली मी. ठीक आहे, जसं की आपल्याला सगळ्यात जास्त हायेस्ट अल्बिडो कुठला कशात असतो, तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं, स्नो किंवा आईस हे विचारलं जातं. ओके, चला तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा पण एक मॅथ द पियरच्या स्वरूपात आपल्याला प्रश्न दिसतोय. प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. वाऱ्याचे नावं दिले आणि हा एक IMP याला म्हणेल मी. अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा आपल्याला आयोग काय करतात, विचारत असतं. वेगवेगळे वाऱ्यांची नावं दिलेत आणि त्याचा प्रदेश दिलाय, प्रभावित प्रदेश. हे वारं कुठल्या प्रदेशात आपल्याला येऊ शकतं. बघा, तशाच पद्धतीने तुम्हाला हे जे काही आपण आन्सर डिस्कस केल्यानंतर सांगेल. मग भारताच्या रिलेटेड पण वारे काही महत्वाचे आहेत का, इथं तरी दिले नाहीत, पण आपल्याला त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती आपण घेऊया. आता इथं काय सांगितलंय, सिमून वारं, बोरा, मिस्ट्रल आणि पॉम्पेरो अशा प्रकारचे 4 प्रकारचे वारे आहेत. आता याच्यामधून आपल्याला सिमून नाव कुठे, बोरा, मिस्ट्रल, ठीक आहे, हे नावं तुम्ही एखाद्या मॅप मध्ये, आता अशा पद्धतीचं जे काही एक्सप्लेनेशन, ठीक आहे, तुम्हाला मी जास्त प्रमाणामध्ये बुकमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन असते, म्हणून सर्व वारे हे कुठल्या तरी एक्सप्लेनेशन मध्ये शीट मध्ये मी दिलेले नाही. बुकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व दिसतातच. आता सिमून कुठे येतात, तर हे स्पेसिफिकली बघा, ठीक आहे, याच्या रिलेटेड जेव्हा आपण उत्तरामध्ये विचार करतो, ठीक आहे, सिमून वारे हे सहारा आणि अरेबियन वाळवंटातून युरोपकडे जातात. म्हणजे कुठे, आफ्रिका वगैरे त्या भागाकडून कुठे चाललेत, युरोपकडे चाललेत. सहारा म्हणजे आफ्रिकेचा भाग, म्हणजे पहिल्याचं पहिलंच असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं 2 ऑप्शन मध्ये आपल्याला दिसते. त्यानंतर बोरा वारे कुठे येणार आहेत, ठीक आहे, बोरा वारे आल्प्स पर्वताच्या उत्तराकडे इटली देशाकडे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तसंच आपल्याला स्पेन, फ्रान्स, भूमध्य सागराच्या जवळपास कोणते वारे, असं जर म्हटलं तर हे म्हणजे मिस्ट्रल वारे. ठीक आहे, याच्यामध्ये हे आणि पंपॅरो नावाचे जे वारे असतात ते कुठं आहेत, तर दक्षिण अमेरिकेमध्ये आहेत. मग आता अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण मॅथ द पियर लावता, ठीक आहे, त्यावेळेस आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, आता अशाच पद्धतीने तुम्ही भारतातले काही वारे आहेत, भारतातील वारे कोणते वारे आहेत भारतातले, जसं एक फार फेमस नाव लक्षात ठेवायचं, लू कसे वारे आहेत. आता बघा, हा प्रश्न आपल्याला इन डेप्थ येऊ शकतो. लू कोरडे वारे आहेत. कोरडे कधी येतात, मोस्ट ऑफ द उन्हाळ्यात येतात, लक्षात ठेवायचं हे उन्हाळ्यात. दुसरं येतं इथंच आपल्याला, ठीक आहे, नॉर्वेस्टर नावाचे, कालबैसाखी नावाचे, हे काही इम्पॉर्टंट काय आहेत. ठीक आहे, जेव्हा मान्सून येतो त्याच्या पहिले अशा पद्धतीचे वारे येतात, त्यांना काय म्हटलं जातं, तर ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक वारे म्हणून ही कन्सेप्ट मानली जाते. ओके, ठीक आहे, तर हा होता क्वेश्चन नंबर 18 नंबरचा. चला तर पुढे जाऊया. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. आता हा प्रश्न क्रमांक 19 कशासाठी किंवा काय काय म्हणून माहिती विचारलेली आहे,
तुम्हाला एक 4 प्रकारचे गुणधर्म दिलेले आहेत आणि ते गुणधर्म विशेषतः आपल्याला त्याच्यात जे काही पर्यायी उत्तरे असणार आहेत त्याच्याबद्दल ती माहिती देतात. आता हे 4 पर्याय कुठले, तर सगळ्यात महत्वाचं आपण बघूया, हे हवामानाच्या प्रदेशाच्या रिलेटेडचे 4 पर्याय आहेत. आता हवामानाचा प्रदेश कोणता, तर आपल्याला जवळपास जेव्हा आपण भूगोल वाचतो त्यामध्ये हवामानाचे प्रदेश जवळपास किती आहेत, तर 11 प्रकारचे प्रदेश येतात. मग त्या 11 प्रदेशातले भारताच्या रिलेटेडचे, जसं की एक मान्सून नाव ऐकतो आपण, मान्सूनचा प्रदेश फार महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला बाकीचे पण तुम्हाला इथं जे काही ऑप्शन दिलेले आहेत, ठीक आहे, त्या ऑप्शनच्या आधारे थोडीफार आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, तर त्या आधारे आपण हे जे काही इम्पॉर्टंट विशेष माहिती आहे, ठीक आहे, थोडीफार प्रमाणात आपण इथे डिस्कस करूया. पहिला दिलाय सौम्य आर्द्र हिवाळे आणि उबदार व शुष्क उन्हाळे, अशा प्रकारचा पहिला ऑप्शन आहे. ठीक आहे, आता हे कोणत्या प्रकारच्या हवामानात असू शकतं. दुसरा, हिवाळ्यातील पर्जन्यमान 500 ते 1000, ठीक आहे, एमएम. पर्जन्यमान म्हणजे पाऊस किती असणार आहे, पाऊस, ठीक आहे, आपल्याला तेच सांगितलेलं आहे, तर तो 500 ते 1000 असणार आहे. धुक्याने व्यापलेले किनारे, ठीक आहे, म्हणजे धुक्या त्याचे जे काही किनारा म्हणजे हा आता कुठल्या तरी किनारी भागाचा किंवा आपल्याला म्हणता येऊ शकतं की स्पेसिफिकली, ठीक, अशा पद्धतीचे वारे जास्त करून किनारपट्टीला असू शकतात. ठीक आहे, त्यानंतर उन्हाळ्यातील उपोष्ण उच्च हवामान आणि हिवाळ्यातील पश्चिमी वारे यांचे आलटून पालटून अस्तित्व होत असतं. बघा, हिवाळ्यात पर्जन्य आहे हे फार महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे आणि त्याच कॅरेक्टरिस्टिकून कळतं हे कुठलं वारं आहे किंवा कुठला प्रदेश आहे, तर हा आहे हवामानातला जो काही आपल्याला भूमध्य सागरी प्रदेश, म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो मेडिटेरेनियन सी. ठीक आहे, तर मेडिटेरेनियन सीच्या रिलेटेड, ठीक आहे, आपल्याला त्या रिलेटेड माहिती घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर हे 2-3 महत्वाचे मुद्दे इम्पॉर्टंट होते जे पर्याय क्रमांक 2च्या रिलेटेड आहेत. ओके, तर हे झाला जे काही क्वेश्चन नंबर 19. आपण पुढचा जाऊया, क्वेश्चन नंबर 20. ठीक आहे, आता इथं क्वेश्चन नंबर 20 काय दिलाय, खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिम दिशेकडून वाहतात, म्हणजे हा नद्यांच्या रिलेटेड असणारा, ठीक आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला, ठीक आहे, महत्वाचा दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिम दिशेकडे वाहतात. आता याच्यामध्ये जेवढे काही आपण ऑप्शन जर बघितले, ठीक आहे, पहिला दिलाय भारतपूजा, ठीक आहे, पेरियार, तापी, कृष्णा, ठीक आहे, त्यानंतर आपल्याला कावेरी, हे सगळे ऑप्शन, ठीक आहे, तिथं पाहायला मिळतात. ओके, आता बघा, भारतपूजा, पेरियार, तापी, म्हणजे आपल्याला स्पेसिफिक पहिले काय लक्षात ठेवायचंय की जसं आपण भारताचा नकाशा वाचणार त्यावेळेस आपल्याला पश्चिमी वाहिनी नद्या, ठीक आहे, इकडे वाहणाऱ्या आणि पूर्व वाहिनी नद्या ह्या पूर्वेकडे वाहणाऱ्या, हा एक महत्वाचा टॉपिक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता याच्यामधले तुम्ही जेव्हा वाचता, ठीक आहे, ज्या खूप पॉप्युलर नद्या कोणत्या, कृष्णा आणि कावेरी नद्या. आता कृष्णा कावेरी नद्या कुठे वाहत असतील, ऑब्विसली माहिती आहे आपल्याला पूर्वेकडे वाहत असतील, म्हणजे आपल्याला हे तरी आन्सरात येणार नाही. ठीक आहे, एवढं तर कळालंय. म्हणजे डी ऑप्शन कुठं कुठं आहे, ई इथं दिलाय, म्हणजे हा येणार नाही उत्तरात. ठीक आहे, डी तर तिथं ऑप्शन मध्ये नाहीयेत. मग बाकीचे, पेरियार हे नाव जे आपल्याला पाहायला मिळतं हे कुठं आहे, केरळा वगैरे त्या भागात येतं, पेरियार आपल्या उत्तरात यायला पाहिजे. तापी तर ऑब्विसली आहे, तापी, नर्मदा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्यानंतर भारतपूजा पण आहे. ठीक आहे, त्यामुळे पहिलं ऑप्शन येईल. बाकीचे दोन्ही ऑप्शन तिथं कसे आहेत, पूर्व वाहिनी नद्या आहेत. याच्यापेक्षा पण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही नद्या आहेत, ठीक आहे, तुम्ही तिथं वाचून घ्यायच्या. आता ह्या फक्त नद्याच नाही, याच्या उपनद्याच्या बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर हा होता 20 नंबरचा क्वेश्चन. पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर, ठीक आहे, आपल्याला मिळेल तो म्हणजे 21. क्वेश्चन नंबर 21. अगेन आपल्याला जोड्या लावा सांगितले, वेगवेगळ्या प्रकारची बेट दिलेत. बघा, मागच्या आपण टेस्टमध्ये अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे, ठीक आहे, तुम्ही जर बघाल तर आपल्याला आयलँड बद्दलची माहिती घेतलेली होती. ओके, आणि ती आयलँड बद्दलची माहिती जी आहे, ठीक आहे, ती पेपरमध्ये आपल्याला विचारलेली पण आहे. ठीक आहे, जे मागच्या राज्यसेवेच्या दृष्टीने बघितलं तर ते पण इम्पॉर्टंट आहे. आता इथं दिले, पहिले बेट दिले, नंतर अगेन ते बेट कोणत्या नद्यावर असू शकतात किंवा कोणत्या नद्यावर आहेत त्यांच्याबद्दलची इथं विशेष माहिती दिलेली आहे. पहिलं आपल्याला सांगता येईल इथं आपल्याला, ठीक आहे,
कोणते बेट आपल्याला माहिती आहेत त्याच्यावरून. आता हे बेट सगळ्यांनाच माहिती असतं, स्पेशली ईशान्य भारतामध्ये आपल्याला माजुले नावाचं बेट आहे. ह्या स्पेसिफिक एका बेटाबद्दल पण आपल्याला परीक्षेत विचारलं होतं की ह्या बेटाला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचं. आता हे बेट कोणत्या नदीवर आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला सांगता येईल हे बेट आहे ब्रह्मपुत्रा नदीवर. ठीक आहे, म्हणजे ब्रह्मपुत्रा जेव्हा आपण आसाम वगैरे त्या भागातून येताना पाहतो आणि त्यानंतर या ब्रह्मपुत्रा नदीबद्दल आपण एखाद्या टेस्ट मध्ये अजून डिस्कस करूया. चायनामधून जशी निघाल्यानंतर भारतात येते अरुणाचलमध्ये, तिथं काहीतरी वेगळंच नाव आहे. त्यानंतर आसाममध्ये आल्यानंतर ब्रह्मपुत्रा आहे. तिथून पुढे बांगलादेशमध्ये गेल्यानंतर त्याच नदीला आपण जमुना नावाने ओळखतो. ठीक आहे, तर हे काही त्याच्या नावाच्या रिलेटेडची स्थिती. ठीक आहे, वेगवेगळ्या भागात जसं जसं जाऊ तसं समजतं. म्हणजे येतं बघा, इथं खूप पॉप्युलर आहे म्हणून 3 जागी 4 जागी सगळीकडे तशा प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, आता बाकीचे जे जे इम्पॉर्टंट बेट आहेत तेवढ्या पद्धतीनं आपण जास्त प्रमाणात ऐकलेले नाहीये. आता भवानी बेट आपल्याला पाहायला मिळतं कृष्णा नदीच्या याच्यावर. ठीक आहे, आता हे एका बीचं 3 नंबरला ऑप्शन गेल्यानंतर आपल्याला इथे 2 नंबर याच्यावरून जाऊ शकतं. ठीक आहे, हे एक फेमस बेट आहे, याच्यावर आपण लक्षात ठेवा. मुन्नेरो नावाचं बेट आपल्याला कलदा नावाच्या नदीवर पाहायला मिळेल आणि जे बाकीचं राहतं ते वाहू. ठीक आहे, जे युनशी नावाचं जे काही बेट आहे. आता ह्या जे काही 1-2 असे बेट आहेत, मुख्यतः आपल्याला श्रीहरिकोटा बेट विचारतात किंवा आपल्याला कुठलं तरी जे आपल्या पुदुचेरी वगैरे त्या भागात कुठले छोटे छोटे जे किनारपट्टीला असतात ना बेट, त्याबद्दल प्रश्न विचारला जातो. आता अशा पद्धतीचा ऑप्शन आपल्याला दिसतोय का? ठीक आहे, तर याचं 2, 3, 4 म्हणजे 4 नंबरचा हे आपल्याला ऑप्शन असेल. म्हणजे जोड्या लावाच्या रिलेटेडच्या. ठीक आहे, क्वेश्चनच्या नुसार हे बेट आणि ते कोणत्या नदीला किंवा तिथून कोणती नदी जाते याच्याबद्दलचा सविस्तर आपण हे प्रश्न डिस्कस केलेला आहे. आता पुढे जाऊया. मुख्यतः जो काही पुढचा प्रश्न येईल फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 22. बघा आपल्याला काय विचारलं इथे, कशाच्या आधारावर आहे प्रश्न? क्षारतेच्या आधारावर आहे. क्षारता म्हणजे आपल्याला जेव्हा महासागराची क्षारता वाचतो आपण, ठीक आहे, तर थोडीशी बेसिक माहिती लक्षात ठेवायची. आपल्याला सरासरी महासागराची क्षारता जी आहे ती किती आहे तर लक्षात ठेवायचं 35. क्षारता ही पर्सेंटेज मध्ये नाही तर अशा पद्धतीनं पीपीटी या स्वरूपात लिहिली जाते, म्हणजे पार्ट पर 1000. ठीक आहे, हे सरासरी आहे आपल्या जगातले जे काही ते आहेत. आता याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला, काही इम्पॉर्टंट आखात आहेत, समुद्र आहेत किंवा जे काही उपसागर आहेत यांची नावं दिलेत आणि यांच्या आधारावर आपल्याला ते, ठीक आहे, आखाताच्या रिलेटेडची थोडी माहिती विचारलेली आहे. ठीक आहे, आता तुम्हाला कमी होणाऱ्या क्षमतेनुसार समुद्राचा बरोबर क्रम ओळखायचा. कमी 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 होत असेल, ठीक आहे, त्याच्यानुसार ही क्षमता आपल्याला, ठीक आहे, लक्षात येऊ शकते. बघा सगळ्यात महत्वाचं, कमी होणाऱ्या क्षमता म्हणजे सगळ्यात जास्त कुठलं? मग जेव्हा तुम्ही एखादा समुद्र आखात हे पाहता, तिथं कोणत्या नद्या जाऊन मिळतात का त्याच्यावरून आपल्याला काय होईल इथे, ठीक आहे, त्याची क्षारता कमी असेल का जास्त असेल हे समजतं. आता याचं ठराविक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. म्हणजे काय, पर्शियाचे जे काही आखात आहेत, नंतर अरेबियन समुद्र येतं, अंदमान आणि बंगालचा उपसागर. आता हे जे काही भाग आपल्या इकडचेच दिले 3, पण एक जो भाग दिलाय थोडासा तिथं लँडलॉक्ड, ज्याला म्हणतो की भूस्थित किंवा भूबंदिस्त असा एक इम्पॉर्टंट आखात आहे, जिथं बाजूला सगळीकडे काय जमीन आहे आणि फार कमी नद्या जाऊन मिळतात, म्हणून तिथली काय आहे क्षारता कमी आहे. आणि आपल्याला कमी होण्याचं म्हणजे जास्त कमी 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 अशा प्रकारचा ऑप्शन तिथं अपेक्षित होता. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 22चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया आपण. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 23. बघा अगेन हे प्रश्न कशासाठी आहे, कशाचा विषय आहे? जोड्या लावाचा विषय आहे. ठीक आहे, पर्वत दिलेले आहेत आणि राज्य दिलेले आहेत. ठीक आहे, आता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कंबाईन वगैरे हे एक्झाम होतात, त्याच्यात पण प्रश्न विचारतात, राज्यसेवेत पण विचारतात, त्याच लेवलला आपल्याला हा प्रश्न. हे पर्वत सगळ्याच प्रकारचे. बघा याच प्रश्नाहून एक तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हिमालयातले वेगवेगळ्या प्रकारचे जे पर्वत आहेत ते उंचीनुसार त्याचा ऑर्डर आपण काय करायचं, काढून ठेवायचा. तशा प्रकारचा पण प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे किंवा येऊ शकतो. आता बघा इथे नाव दिले पिरपांजल, त्यानंतर धोलाधार, त्यानंतर नाग टिब्बा टिब्बा म्हणा किंवा तिब्बा म्हणा किंवा मिश्मी हिल्स. ठीक आहे, हे काही वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत
ठीक आहे पर्वत आहेत आणि कोणत्या राज्यात आपल्याला हे पाहायला मिळतात याच्यावरून आपल्याला उत्तरात जाता येईल. आता बघा पीरपांजल हे जम्मू काश्मीरमध्ये येतं, ठीक आहे, त्याच्याबद्दल काही नवीन कुणाला म्हणजे अडचण येत नाही, सगळ्यांना माहितीच असतं. त्यानंतर आपल्याला हा जो धौलाधार नावाचा आहे हिमाचल प्रदेश मध्ये आहे, ठीक आहे. हिमालयामध्ये गेलो आपण, या वेगवेगळ्या प्रकारच्या पर्वतरांगा आहेत, ठीक आहे. तशाच प्रकारच्या पर्वतरांगा जेव्हा आपण अभ्यास करतो, पहिली येते काराकोरम पर्वतरांग. इथं आपल्याला आपला एक सगळ्यात मोठा पर्वत आपल्याला पाहायला मिळतो, जे शिखर म्हणेल मी त्याला, त्याचं नाव आहे काय, K2, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथे, ठीक आहे, स्पेसिफिक जे काही आपल्याला लडाख, त्यानंतर झास्कर, त्यानंतर पीरपांचल, हे क्रोनॉलॉजी पण लक्षात ठेवायचे आपल्याला, पेपरमध्ये ही पण येऊ शकते, ठीक. आता हे कुठल्या राज्यात आहे ते आपण या प्रश्नाच्या माध्यमातून पाहत आहोत. ओके, तर हा झाला बीचा, म्हणजे हा झाला कॉमन आहे, ठीक आहे, त्याच्यामधून उत्तर आपल्याला काढता येणार नाही, ठीक आहे. त्यानंतर आपण बघाल हे मिशमी हिल्स फार फेमस आहे, सगळ्यांनाच माहिती असेल. डीचं 4 नंबर पाहिजे, डीचं 4 म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर अपेक्षित होईल इथं. पण तुम्ही हा जो क्रम आहे लक्षात ठेवायचा. काय काय सांगितलं मी, काराकोरम, ठीक आहे, दुसरा आहे लडाख, ठीक आहे, तिसरा आहे झास्कर, त्यानंतर आपल्याला जे काही आपल्याला पीर पांजल, हे जे क्रम लावतोय आपण, हा उत्तरेकडून उत्तर ते दक्षिण आहे, ठीक आहे. हा पण प्रश्न येऊ शकतो आपल्याला पुढच्या काही कोणत्या टेस्टमध्ये म्हणा किंवा आपल्याला आयोगाच्या दृष्टीने. ओके, चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 24 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भूतानला लागलेली नाही, ठीक आहे. म्हणजे आपल्याला भारताच्या भूगोलाच्या रिलेटेडचाच प्रश्न दिलाय आणि भारताला लागून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे, ठीक आहे, देश आहेत, ठीक आहे, किंवा आपले राज्य आहेत, त्यांची जे काही बॉर्डर कोणत्या राज्यांना लागते, कोणत्या देशांना लागते, याच्याबद्दल थोडंसं आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. भूतानला लागलेली बॉर्डर मी आधी इथं टिक करून घेतो, ठीक आहे, सिक्कीम भूतानला लागतं. आता अशा प्रकारचा सॉल्व्ह करताना प्रश्न अपेक्षित काय आहे, जरी तुमचा चुकला असेल, ठीक आहे, तर मॅप पुढे ठेवूनच अशा प्रश्नाची तयारी करायची. मॅप असेल तर फक्त सरांनी सांगितलंय हा ऑप्शन आहे, पाठ केला पुढे नका जाऊ, कारण का इथे आपल्याला भूतान सोडून नेपाळ विचारलं तरी लक्षात यायचं. म्हणजे ह्या प्रश्नावरून अपेक्षित काय आहे, तुम्ही जेवढे काही आपले नेबर कंट्रीज आहेत किंवा शेजारील देश आहेत याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणं. त्यानंतर पश्चिम बंगाल लागतं का, हो. आसाम लागतं का, हो. अरुणाचल लागतं का सिक्कीमला, हे महत्वाचं आहे, ठीक आहे. आणि या सगळ्याच ऑप्शनवरून, ठीक आहे, आपल्याला हे सगळेच, फक्त एक लागत नाही ज्याचं नाव आहे बिहार. बिहार कशाला लागतो, नेपाळला लागतो. आपल्याला प्रश्न विचारलाय भूतानला लागत नाही, ते लागत नाही काय, बिहार, आणि तशा पद्धतीचा ऑप्शन एकच आपल्याला पाहायला मिळतो, ठीक आहे. तर हा होता क्वेश्चन नंबर 24. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 25 नंबरचा, फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे, ठीक आहे. जेव्हा भारताच्या नाहीतर जगाच्या भूगोलाबद्दल आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत, जसं की सिद्धांतावरचा याच्या अगोदरच आपण एक प्रश्न डिस्कस केलाय, तशाच पद्धतीचा प्रश्न आपल्याला या अगेन दुसरा एक आलेला आहे, ज्याचं नाव आहे भूखंड अपवहन सिद्धांत. पुष्टी करण्यासाठी ज्या काही सायंटिस्टनी, बघा आता कोण, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहिती पाहिजे हा जो सिद्धांत आहे कोणी मांडला, ठीक आहे, ज्यांचं नाव आहे आपल्याला, ठीक आहे, अल्फ्रेड वेगनर. नाव लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. कधी, 1912 ला. जरी आपल्याला 1920च्या दशकात किंवा त्या डिकेडमध्ये म्हटलं तरी बरोबर आहे, आणि 1912 हे ऍक्च्युली एनसीआरटी मध्ये एक्झॅक्ट आपल्याला इयर पण दिलेला आहे. आणि त्याच्यावरून अल्फ्रेड वेगनर यांनी काय केलंय, सिद्धांत मांडला. आणि सिद्धांत मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी हे जे सिद्धांत सांगतोय, काय होता सिद्धांत, ठीक आहे. तर आपल्याला यांनी सांगितलं की जेव्हा आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे 7 खंड पाहतो, हे 7 खंड अगोदर एकच भूखंड होता, ज्याचं नाव काय होतं, पॅन्जिया नाव होतं, पॅन्जिया, ठीक आहे. आणि याच्या बाजूला सगळं जे काही असणार आहे ते काय होतं, पाणी होतं, ठीक आहे. आणि ते पाणी इम्पॉर्टंट आपल्याला या दृष्टीनं, ठीक आहे, पॅन्थालासा नावाने ओळखलं गेलं, ठीक आहे. कोणत्या नावाने, पॅन्थालासा, ठीक आहे. तर हे थोडंसं आपण पार्ट आपण लक्षात घ्यायचा.
पॅन्थालासा. ठीक आहे. आणि पुढे चालून मग हे पॅन्जियाचे 2 पार्ट करण्यात आले किंवा झाले. ठीक आहे. 2 पार्ट कुठले झाले? एक झाला गोंडवाना आणि दुसरा झाला, ठीक आहे, आपल्याला गोंडवाना दक्षिण साईडला आणि जे उत्तर साईडला झाला ज्याचं नाव आहे लॉरेन्शिया. ठीक आहे. अशा प्रकारचे 2 पार्ट पाहायला मिळतात. आणि आपण कुठला पार्ट आहे? तो गोंडवानाचा भारत हा पार्ट आहे. ठीक आहे. आफ्रिका आहे, साऊथ अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे. एक प्रश्न असा आयोगाचा मी पाहिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय गोंडवाना कोणत्या कोणत्या देशाचा किंवा भाग होता. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण याच थेरीच्या आधारे ते सांगण्यात आले. मग या थेरीची पुष्टी करण्यासाठी त्यांनी जे काही पर्याय दिलेले आहेत, ठीक आहे, किनारपट्टीची माहिती दिली त्यांनी, ठीक आहे, भूशास्त्रीय संरचना सांगितल्या, जीवशास्त्रीय जे काही तिथं सूक्ष्म जीव किंवा फॉसिल्स, ठीक आहे, जे प्राणी त्यांचे अवशेष जे काही सापडले त्यांचे पुरावे दिले. ठीक आहे. हवामानाच्या रिलेटेडचे पुरावे दिले किंवा चुंबकीय जे काही पुरावे, म्हणजे हे सगळ्याच प्रकारचे जे काही पुरावे देऊन त्यांनी ही थेरी काय केलेली आहे, ठीक आहे, आपल्याला सजेस्ट केलेली आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर झालं पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर हा 25 नंबरचा होता. ठीक आहे. याच्यामध्ये जो काही इम्पॉर्टंट माहिती पाहिली. पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 26. अगेन आपल्याला एका नदीच्या संदर्भात आहे हा. सिंधू नदीला उजव्या किनाऱ्याला, ठीक आहे, बघा आता काय असतं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे किनारे दिले. उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या खालीलपैकी कोणत्या? आता सिंधू नदी जिथं, समजा मी इथे एक डायग्राम काढेल, समजा इथून सिंधू नदी अशीच उगम पावली. ठीक आहे. इथं आपल्याला भारताचा नकाशा पाहायला मिळतोय अशा प्रकारचा. आणि इकडल्या भागातून नंतर कुठं जाते ती, ठीक आहे, इकडे आपल्याला पाकिस्तान पाहायला मिळतो. मग अशाच पद्धतीने इकडे जाते. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला उजवा किनारा म्हणजे कोणता, हे नदीचं काय आहे, माऊथ आहे. मग ह्या माऊथच्या, हे म्हणजे उजवा बाजू दिसते, उजवी बाजू, आणि ही म्हणजे डावी बाजू. हे लक्षात घ्यायचे पहिले. कुणीकड चालली म्हणजे त्या नदीचं तोंड कुणीकड आहे त्याच्यावरून त्या नदीची उजवी आणि डावी बाजू ठरणार आहे. ठीक आहे. मग उजव्या बाजूचा आपल्याला विचारलंय कुठल्या, उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या खालीलपैकी कोणत्या, म्हणजे उजव्या साईडला. आता याच्यामध्ये 2 नावं दिलेत, जे चिनाब आणि सतलज या नद्या कोणत्या आहेत, ठीक आहे, डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आहेत. ह्या लक्षात ठेवायचं. जसं की आपण हे जर मी याला म्हणेल सिंधू नदी, सिंधू नदी, ठीक आहे, त्यानंतर इथे येते झेलम येते, ठीक आहे, चिनाब येते, बियास येते, रावी आहे येते आणि सतलज येते. हे सगळ्याच नद्या कुठल्या आहेत, ठीक आहे. त्यामुळे आपला जे काही ई म्हणजे ड आणि ई हे ऑप्शन आपल्या उत्तरात पाहिजे का, नाही पाहिजे. का, कारण ते डाव्या आहेत. म्हणजे सर्व उत्तर तर येणार नाही. ई इथं दिलंय हे पण येणार नाही, ड तर आपल्याला पाहायला मिळत नाही. आता याच्यावरून आपल्याला उत्तरापर्यंत जाऊ शकतो आपण. पुढे पहिला ऑप्शन दिलाय बियास. अगेन आताच सांगितलं मी, बियास पण नाहीये, म्हणजे अ पण नाही पाहिजे. अ पण इथं दिलंय, हे पण नाही पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर डायरेक्टली निघून जातं. म्हणजे जेव्हा ह्या नदीचा ज्यावेळेस आपण मॅप पाहतो ऍक्च्युली, त्यावेळेस आपल्याला याचा आन्सर स्पष्ट पटकन निघून जातं. ठीक आहे. तर बऱ्यापैकी जे काही बाकीचे जे तुम्हाला अजून काही उजव्या डाव्या ह्या ज्या नद्या आहेत या एक्सप्लेनेशन शीट मध्ये आहेत. ठीक आहे. बऱ्यापैकी त्या लक्षात ठेवण्याचं, ठीक आहे, त्याच्यामध्ये काम करायचंय. ओके. चला तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न जो दिलेला आहे त्या प्रश्नाबद्दल थोडंसं आपण एक्सप्लेन करूया. पुढचा प्रश्न आहे 27 नंबरचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये 27 मध्ये आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत. खालील विधानांचा अभ्यास करा, ठीक आहे, आणि विचार करा. आणि 2 बघा, इथं विदर्भाच्या पूर्वेकडील भाग वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या नद्या दिल्यात आणि यांना कुठला भाग व्यापलेला आहे ते सांगितलेलं आहे. विदर्भाच्या पूर्वेला म्हणजे पूर्वेकडचा भाग, बरोबर आहे हे. ठीक आहे. या प्रदेशाचा सर्वसाधारण उतार दक्षिण उत्तर आहे, बरोबर आहे, कारण छत्तीसगड किंवा महाराष्ट्र तशाच पद्धतीनं पुढे तेलंगणा या नद्या काय करतात, पुढे पुढे जाऊन, ठीक आहे, गोदावरी वगैरे काही नद्या मिळतात. म्हणजे हे ते कशा वाहत आहेत, उत्तर ते दक्षिण याच स्वरूपात पाहताय. म्हणजे अ आणि ब अशा प्रकारचे 2 ऑप्शन दिलेत. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. याच्यामध्ये स्पेसिफिक काय उत्तर येईल आपल्याला याच्यामध्ये दिसेल. आता उत्तरात तर आपल्याला डायरेक्ट सांगितलं होतं दोन्ही बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर काय राहील, पहिलं आणि दुसरं. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे काय आपल्याला हा 27 नंबरचा प्रश्न होता. त्यानंतर पुढे जाऊया. आपल्याला प्रश्न विचारलाय 28 नंबरचा. बघा, महाराष्ट्रातील, आता बघा, काही प्रश्न जगावरचे आहेत, काही प्रश्न भारतावरचे आहेत. थोडेसे भारताचे प्रश्न जास्त विचारतात आणि काही प्रश्न महाराष्ट्राच्या रिलेटेड आहेत. ठीक आहे. तशाच प्रकारचा डोंगर रांगाचा जे महाराष्ट्रातले रिलेटेड
प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. काय सांगतंय? महाराष्ट्रातील खालील डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला नॉर्थ कडून साऊथ कडे लावायचं आहे. आणि ह्या सगळ्याच रांगा कुठल्या दिसत आहे? महाराष्ट्रातल्या दिसत आहे. आता याच्यामधली सगळ्यात उत्तरेची रांग कोणती? याच्यावरून डायरेक्ट आपण उत्तर जातो गाळना. ठीक आहे, ही रांग कुठं आहे? सगळ्यात उत्तरेला, नाशिक वगैरे त्याच्या पण नंदुरबार किंवा त्या भागात आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नाशिकला सातमाळा, ठीक आहे, त्यानंतर चिकोडी वगैरे ही रांगा आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2. पुढचा जाऊया, क्वेश्चन नंबर 29. आता अगेन आपल्याला ठीक आहे आदिवासी जमात आणि जे काही प्रदेश असे विचारले. हा जगाच्या हवामानाच्या विषयीचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, विशेष करून ह्या जमाती भरपूर जास्त प्रमाणात राज्यसेवेतच विचारतात. कंबाईन मध्ये फार रिअरेस्ट याच्यावर प्रश्न आपल्याला, म्हणजे बारो, बदाउनी. ठीक आहे, तुम्हाला जर या जमातीचे नावं तर हे प्रश्न असे कुठून येतात, तर तुम्ही ज्यावेळेस 11वीचं पुस्तक वाचताना स्टेट बोर्डचं, याच्यामध्ये हे सगळ्याच जमातीचे नावं दिले, तिथूनच मी प्रश्न बनवलेला आहे. ठीक आहे, जे काही तुम्हाला नावं इथे दिसत आहेत. ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही हवामानाचे प्रदेश वाचता, हे हवामानाच्या प्रदेशात लोकवस्ती कोणती राहते त्याच्यावरून ते ऑप्शन बनवलेत जे काय दिले. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे काही आपल्याला सरळ सरळ दिसतंय, ठीक आहे, बारो अमेझॉन मध्ये, ठीक आहे, बदाउनी अरेबियन वाळवंट वगैरे, ठीक आहे, नायजेरियामध्ये हे हौसा वगैरे, ठीक आहे, याच्या रिलेटेडचे मिळतात. म्हणजे अशा पद्धतीचा जे ऑप्शन नंबर 4 पाहायला मिळेल याच्यात. ठीक आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे PYQ दिलेले आहेत त्याच्यातून पण या रिलेटेड ठीक आहे प्रश्नांची उत्तरे आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे, चला तर पुढचा बघूया आपण. पुढचा दिलाय क्वेश्चन नंबर 30. खालील विधाने ठीक आहे विचारात घ्या. आता हा प्रश्न आपल्याला स्पेसिफिकली भूगोलचा हा शेवटचा प्रश्न आहे. त्यानंतर आपण लगेच पर्यावरणाचे 5 प्रश्न इथंच डिस्कस करून घेऊया. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघा भूगोल आणि पर्यावरण काही वेगळं नाही, भरपूर वेळेस आपल्याला त्या रिलेटेड सिमिलर टाईपचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, खालील विधानांचा विचार करा आणि हिमालयाचे जे काही वेगवेगळे हिमालयाचे प्रकार दिले. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस हिमालयाचा पूर्ण जे अभ्यास करता, हिमालयाचं डिव्हिजन आहे वेगवेगळ्या भागामध्ये. ठीक आहे, आता इथे तुम्हाला इथं जे काही आपल्याला हा प्रदेश म्हणजे कुठला त्याच्यामधलं नाव लक्षात ठेवायचंय. म्हणजे तुम्हाला विचारलं काश्मीर, पंजाब हिमालय, हा पंजाब हिमालय. ठीक आहे, त्यानंतर कुमायून, कुमायून, त्यानंतर नेपाळ, ठीक आहे, त्यानंतर आसाम. असे हिमालयाचे काय डिव्हिजन आहेत. हे डिव्हिजन कशाच्या आधारावर झाले? ठीक आहे, तर काही नद्यांच्या आधारावर झाले. आता पंजाब हिमालय, इकडे सिंधू नावाची नदी येते, सिंधू, सिंधू नाद पासून सतलज पर्यंत, सतलज. कोणता हिमालय येईल? हिमालय नंबर 1 पंजाब. सतलज पासून ते काली रिव्हर पर्यंत कोणता हिमालय येणार आहे? ठीक आहे, तर इथं येणार आहे कुमायूं हिमालय. काली ते तिस्ता रिव्हर, तिस्ता, इथं आपल्याला तिस्ता नाव दिसत. ठीक आहे, तिस्ता नदी कशाची ट्रिब्युटरी आहे? पाठ करून ठेवायचं, ब्रह्मपुत्रा. वाटत नाही, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं नेपाळ. आणि जेव्हा तिस्ता ते दिबांग पर्यंत म्हणजे अरुणाचल प्रदेश पर्यंत, ठीक आहे, तिकडे कुठला प्रदेश? तर आसाम हिमालय. म्हणजे ह्या वेळेस अशा पद्धतीची जे काही ठीक आहे माहिती आपल्याला माहिती असेल तर असे प्रश्न आपले चुकणारच नाहीत, त्याच्यामध्ये सरळ सरळ कळून येत आहे. आता बघा काय म्हणते, पंजाब हिमालय कुठून कुठपर्यंत आहे? पंजाब सिंधू, म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर दिलाय. कुमायूं काली ते तिस्ता आहे म्हटलंय, काली ते तिस्ता तर ऍक्च्युली नेपाळ आहे, नेपाळ म्हणजे हे. ठीक आहे, सतलज ते काली म्हणजे हे ऑप्शन थोडेसे चुकीचे केले, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एक दुसऱ्याला त्यांनी काय केलेलं आहे, ठीक आहे, ऍटलिस्ट कन्फ्यूज केलेलं आहे. ठीक आहे, त्या माध्यमातून लक्षात ठेवायचं. ओके, तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायची, राईट डाऊन करून तिथं ठीक आहे लिहायची, कारण याच्यावर प्रश्न पुढचा अपेक्षित येऊ शकतो. पुढे बघा, आता पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 31. इथून पुढचे जे काही आपल्याला पर्यावरण या विषयाच्या रिलेटेड 5 प्रश्न अपेक्षित असतात पेपरमध्ये, ती दिलेली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमन 2016 प्रमाणे कॅरीबॅग साठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी कमीत कमी किती असावी? तुम्ही जर PYQ चांगल्या पद्धतीने वाचला असेल तर हा प्रश्न कुणाला पण येईलच. ठीक आहे, आणि जर हा प्रश्न चुकतोय तर याचा अर्थ सिंपल आहे, आपल्याला PYQ चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, याचं उत्तर आहे 40 ते 50 मायक्रॉन. ठीक आहे, कॅरीबॅगची जाडी जी असते ती जास्त असायला पाहिजे, पोल्युशन कमी होते असं म्हटलं जातं. आणि जर कमी असेल
आता याच्याबद्दल भरपूर जास्त प्रमाणात महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदीवर पण जास्त प्रमाणात निर्बंध टाकण्यात आलेले आहेत. ठीक आहे, पुढचा बघूया क्वेश्चन नंबर 32. खालीलपैकी कोणती कमिटी, ठीक आहे, पश्चिम घाटावर पर्यावरणीय, ठीक आहे, पर्यावरण शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी बनवली गेली? ठीक आहे, आता बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कमिटी आपल्याला तिथे बनवण्यात येतात, पण ही एक तशाच प्रकारची कमिटी होती जी आपल्याला या टेस्टच्या माध्यमातून विचारण्यात आलेली होती. ठीक आहे, आपल्याला सामान्यतः जे काही पर्यावरणाचे प्रश्न दिसतात, ठीक आहे, खालील जे काही इथे दिलेले आहेत ते. आता याच्यामध्ये जी कमिटी दिली, गाडगीळ कमिटी आहे का? अगदी बरोबर आहे. कस्तुरी रंजन, फार फेमस कमिटी, आयोग बारदा विचारतात, ही कमिटी त्याच्या रिलेटेड नाही. आपल्याला उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. पर्यावरणाचे कायदे, पर्यावरणाच्या योजना, पर्यावरणाच्या कमिटी आणि पर्यावरणाच्या काही व्याख्या, याच्यावरच हमेशा प्रश्न असतात. ठीक आहे, या पूर्ण जे काही आपल्याला पर्यावरण या टॉपिक मधून. ओके, तर हा होता क्वेश्चन नंबर 32 नंबरचा. पुढचा जाऊया क्वेश्चन नंबर 33. ठीक आहे, आता बघा प्रश्न काय आहे. अगेन मी जसं म्हटलं आताच, मी कोणत्या विषयावर जास्त करून प्रश्न विचारले जातात, काय विचारले? एखाद्या क्षेत्राच्या वनस्पतीचा अभ्यास करताना लोकसंख्या, समुदाय, ठीक अशा संज्ञा वापरल्या जातात. त्याच्यात लोकसंख्येचं उत्तम वर्णन कशात केलं आहे? म्हणजे लोकसंख्या ही डेफिनेशन कुठून आपल्याला जास्तीत जास्त, ठीक आहे, कळू शकते? तर लोकसंख्येची व्याख्या ह्या पहिल्या याच्यामध्ये दिली आहे. म्हणजे एका प्रजातीच्या जीवांचा समूह, म्हणजे एक प्रजात आहे आणि ते तशा प्रकारचा समूह असेल तर त्या प्रजातीची ती काय झाली? लोकसंख्या झाली, स्पेसिफिक. बाकी याच्यामध्ये ठीक आहे जे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्शन दिले, पण लोकसंख्येचा ऑप्शन आपल्याला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 34. आता क्वेश्चन नंबर, खालील कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत वन क्षेत्राची टक्केवारी सर्वाधिक आहे? आता बघा यासाठी तुम्हाला काय अपेक्षित आहे? ठीक आहे, तुम्हाला अपेक्षित आहे, ठीक आहे, स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 हा पाठ ठेवायचा. याच्यामध्ये आपल्याला दिसतं, ठीक आहे, जवळपास 1987 पासून अशा पद्धतीचा रिपोर्ट काढला जातो आणि तो रिपोर्ट प्रत्येक 2 वर्षांनी काढला जातो, लक्षात ठेवायचं. आणि आता आपल्याकडे कुठला, आज जिथं मी डिस्कशन घेतोय तोपर्यंत 23 चा रिपोर्ट अवेलेबल आहे. पुढच्या काळात 25 चा येईल, ते 26 मध्ये येईल. मग त्यावेळेस आपल्याला तशा पद्धतीचा रिपोर्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे थोडीशी माहिती लक्षात ठेवायची. मग किती नंबरचा काय ते आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून मी पुढे विचारेन. आता इथं आपल्याला काय विचारलंय की राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असं जेव्हा विचारतील त्याचं उत्तर देईल मी लक्षद्वीप. पण फक्त राज्य विचारलं तर त्याचं उत्तर देईल मी मिझोराम. जवळपास लक्षद्वीपचा मी म्हणेल 90% वर भाग हा वनक्षेत्रांनी व्यापलेला आहे. ओके, ठीक आहे, तर हे थोडीशी माहिती आपल्याला या रिलेटेडच्या माध्यमातून इथं सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता या पूर्ण जे काही आपल्या भूगोल आणि पर्यावरणाचा एक शेवटचा प्रश्न बघूया आपण. 35 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. याच्यात काय माहिती आहे? ठीक आहे, इथे बघा, भारतातील खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत? आता स्पेसिफिक बघा तुम्हाला, ठीक आहे, काय करतं युनेस्को नावाची जे काही संस्था आहे, ठीक आहे, ही आपल्याला विशेषतः जे आपल्या वारसा स्थळ असतात 3 प्रकारचे असतात. ठीक आहे, एक असतात नॅचरल, दुसरे असतात कल्चरल आणि तिसरे असतात मिक्सड. आता टोटल आपल्याकडे आताच एक न्यूज पण त्या रिलेटेड होती. जर मी मागच्या न्यूज पर्यंत सांगेल तर आपल्याकडे 43 वारसा स्थळ होते ना, आता एक वारसा स्थळ महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाचं ऍड झालंय, जे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, ठीक आहे, ज्यामध्ये महत्वाचं पण ते आहेत टोटल 12 किल्ल्यांचा एक लँडस्केप आहे, पण तुम्हाला तो एकच वारसा स्थळ म्हणून घोषित झालाय. त्यामुळे आता याचा आकडा राहील 44. ओके, आता याच्यातले कल्चरल कोणते, नॅचरल कोणते, मिक्सड कोणते, हा तुमच्या अभ्यासाचा प्रश्न आहे. त्याच्यात माहिती घ्यायची. आम्ही वेगवेगळ्या ज्या काही आपल्या टेस्ट असतील, आमच्या बॅचेस असतील, एवढं डिटेल मध्ये त्याच्यातून करून घेतो, म्हणून ते ठीक आहे विशेषतः आपल्याला परीक्षेला डायरेक्ट कामाला येऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे याचा जो काही एरिया आहे, ठीक आहे, तो एखाद्या पुढच्या बॅचच्या किंवा डिस्कशन मध्ये व्हिडिओ मध्ये आपण पाहूया. आता इथे काय सांगितलंय तुम्हाला, याच्यापैकी कुठले जे काही, ठीक आहे, आता इथे आपल्याला
नॅचरल म्हटल्यानंतर 7च आहेत हे लक्षात घ्या. आणि त्या 7 मधले कुठलेही अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय या माध्यमातून. आता 7 मध्ये आपल्याला दिले एक केवलादेव राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, राजस्थानमध्ये पाहायला मिळते. सुंदरबन वेस्ट बंगालमध्ये पाहायला मिळेल, ते पण नॅशनल पार्कच राष्ट्रीय उद्यान आहे. काझीरंगा कुठं आहे, आसाममध्ये आहे. ठीक आहे, ते पण आपल्याला राष्ट्रीय उद्यान आहे का. आणि रणथंबोर कुठं आहे, राजस्थान. पण आपल्याला विचारलंय काय की युनेस्कोने कुठल्या याला दर्जा दिलाय किंवा कुठल्या याच्यात कॅटेगरीमध्ये कुणाला स्टेटस दिलेला आहे. याच्यामध्ये हा चौथा ऑप्शन येणार नाही, कारण रणथंबोरला युनेस्कोनं कुठल्याही प्रकारचं स्टेटस दिलेलं नाही. बाकीच्या सगळ्यांना स्टेटस आहे. मग तशा प्रकारचा ऑप्शन कुठं होतोय आपला. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये होतोय. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं जे काही आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन असेल ही, कारण पर्यावरणाच्या दृष्टीनं आपल्याला ठीक आहे जे काही युनेस्को नावाची जे संस्था आहे, ठीक आहे, जे कशा हेच नाही तर तुम्हाला रामसर साईट किंवा राष्ट्रीय उद्यान, बायोस्फिअर रिझर्व्ह, टायगर रिझर्व्ह हे जे काही करंट अफेअर्स मध्ये असतात त्याच्या माध्यमातून पण विचारतात किंवा बेसिक पण विचारतात. ठीक आहे, तर आय होप की आतापर्यंत आपण जेवढे काही प्रश्न 16व्या नंबर पासून ते 35 नंबर पर्यंत भूगोल आणि पर्यावरणाचे हे डिस्कशन पाहिलेले आहे. तर इथं थांबूया आपण. ठीक आहे, याच्यामध्ये कुणाला काही अडचण असेल ठीक आहे तरी पण तुम्ही ऑफिसला येऊन भेटू शकता किंवा त्याबद्दल ठीक आहे आम्हाला विचारू शकता. ठीक आहे, तर याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. थँक्यू.